शॉपिंग तर झाली. आता हा माझा व्लॉगमध्ये आवाज क्लिअर येत नाही, त्यामुळे मी हा रेकॉर्ड केलेला आहे. तर नुसती मजा मस्ती धमाल ही लाईफमध्ये पाहिजेच. तर तसेच आमची ट्रिप निघाली आहे मालवण तारकर्लीला. तर मग वाट कसली बघितली, घेतली बॅग आणि टाकली गाडीत आणि निघालो कोकणला. मस्त गणपती बाप्पाच्या नावाने नारळ फोडला गाडीसमोर आणि निघालो. गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी. त्या सुंदर ठिकाणी कोकणामध्ये पोचलो आणि आम्हाला कोकणाच्या निसर्गाने अगदी भारावून गेलो होतो आम्ही सगळे. इतकं सुंदर निसर्ग आपल्या पृथ्वीवर बसलेला आहे आणि खरंच कोकण म्हणजे एक फील आहे. मी म्हणतो कोकणमध्ये मी जेव्हा आलो ना, तेव्हा इतकं माझे डोळे भारावून गेले की शहरातून मी एक अशा आयलंडवर आलो आहे की जिथे सगळंच हिरवं आहे. सगळेच नारळाचं झाड आहे, आजूबाजूला खूप हिरवीगार झाडं आहेत आणि येताना तुम्ही पाहिलं तर खूप छान समुद्र किनारपट्टी लागली. इतकं छान सौंदर्य इथे आहे, अगदी रिफ्रेश करून टाकला मूड. तुम्हाला खरं सांगतो, इतकं सुंदर वातावरण आहे कोकणाचं. तुम्ही जर पूर्ण एक्सप्लोअर केलं तर मी म्हणेल की खूप सुंदर आहे. तर या ठिकाणी थोडी फोटो सेशन आणि धमाल केली. नंतर गाडी वळली रूमवर आलो. इथे रूमवरती आवाज एवढा येत नव्हता, त्यामुळे मी आवाजही रेकॉर्ड केला आणि ते रूममध्ये धमाल मस्ती चालली होती. तर काही जण म्हणत होतं की आता इथनं आपण मच्छी मार्केटला जाऊया. मग मच्छी मार्केटला आलो. मच्छी मार्केटवरती फार काही त्यांचा लिलाव जो होता तो सकाळीच झाला होता, त्यामुळे जे काही अवेलेबल मासे होते आम्ही ते घ्यायला मच्छी मार्केटमध्ये पोचलो. मच्छी घेऊन झाल्यानंतर आम्ही तारकर्लीमधला हा सुंदर नजारा एक्सप्लोअर करत बसलो. हा आमच्या रूमपासून 15 मिनटाच्या अंतरावर होतं आणि फार असं सुंदर एक बेट म्हणता येईल. इथे शेजारीच होतं एक किनारपट्टी, छोटीशी किनारपट्टी आहे ही समुद्राची, पण फार सुंदर होती. डोळ्याला एकदम रिफ्रेशमेंट आपण म्हणायला तर शांतता पोचवणारी होती. इथे आम्ही फोटो सेशन केले थोडेफार, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला बीचवरती आलो. बीचवरती सुद्धा मित्रांनी फार मस्ती केली. त्याच्यामध्ये प्रत्येक स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी ज्या आहेत सी वॉटरच्या आम्ही त्या तिथे केल्या. 3 प्रकारच्या सी वॉटर तिथे पॅराग्लायडिंग करायला गेलो. पॅराग्लायडिंगचा अनुभव माझ्यासाठी फारच नवीन होता. इतक्या उंचाहून समुद्र पाहता येईल ही प्रत्यक्ष नवीनच माझ्यासाठी अनुभव होता आणि फार सुंदर होता. पॅराग्लायडिंग झाल्यावरती आम्ही बोटमध्ये आलो. मित्रांसोबत बोटिंग केली. काही इतर लोकंही वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे आली होती. फार गप्पा गोष्टी आणि मजा धमाल चालली होती. अशा प्रकारे समुद्राच्या लाटाही उसळलेल्या होत्या. फार मजा आली. खूप सुंदर असे हा अनुभव भेटला. तर बोटिंग झाल्यानंतर आम्ही बाईक राईड करायला आलो आणि बाईक राईड हा इतक्या सुंदर नजरेत झाला, तुम्ही पाहू शकता. समोर हा सनसेटचा व्ह्यू. दुसऱ्या दिवशी आम्ही तारकर्ली विलेज एक्सप्लोर करायचं ठरवलं, त्यामुळे आम्ही इकडून तिकडे फिरत होतो. तारकर्ली विलेज एक्सप्लोर झाल्यानंतर आम्ही तामणकर रिसॉर्टमध्ये आलो. हे रिसॉर्ट फार क्लीन आहे, मेंटेन आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असं रिसॉर्ट मेंटेन आहे. तर या ठिकाणी रिसॉर्टमध्ये प्रॉन्स थाळी जी आहे मी ट्राय केली आहे. फार अप्रतिम थाळी होती. तर जेवण झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही शहारी करायला रिसॉर्टच्या लगतच्याच बीच साईडला आलो. तर असा सुंदर सनसेटचा व्ह्यू अनुभवला. या सुंदर सनसेटच्या व्ह्यूसोबतच या व्लॉगचा मी एंड करतो आहे. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.